वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुतकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकारांचा सुरू आहे। निर्जराधिकारामध्ये आम्ही जवळपास 206 गाथांपर्यंत आलेलो आहे आणि ज्ञान कला जीवनामध्ये आदरणीय आहे, आश्रय घेण्यायोग्य आहे अशा या सहज ज्ञान कलेचा जीवनामध्ये बोध प्राप्त करून घ्यावा आणि त्याची प्राप्ती ही ज्ञानाने ज्ञानाचीच प्राप्ती जीवनात होणार आहे। ज्ञानाची आराधना ही ज्ञान प्राप्तीचं साधन आहे आणि ज्ञानपद हेच आमचं स्वपद आहे आणि म्हणून तेच आम्हाला प्राप्त करण्यायोग्य आहे। ही गोष्ट आपण बघितली आणि त्यानंतर आत्म्याची अवीट गोडी सांगणारा कलश अमृतचंद्र आचार्यांनी आपल्या समोर ठेवलेला होता। अचिंत्य शक्ती स्वयमेव देव या रूपाने की आत्मा हा अचिंत्य शक्तीचा धारी आहे। आमच्या चिंतनाच्या पलीकडे काहीतरी अभूतपूर्व दिव्य अद्भुत असा आत्म्याच्या जवळ आहे आणि हे आत्म्याची आराधना केली असताना आम्हाला प्राप्त होणार आहे असा हा आत्मा अचिंत्य शक्तिशाली आहे। चिंतामणी जणू रत्न आहे, परंतु चिंतामणी रत्न हे जड आहे, त्याला मागावं लागतं, पण आमचा आत्मा मात्र विलक्षण आहे, याला मागावंही लागत नाही, तर आम्हाला त्याची सहज प्राप्ती होते। नंतर हा चिच्चमत्कार मात्र आहे असा हा आणि सर्वार्थ सिद्धी देणारा आहे। अशा तऱ्हेने या ज्ञानीनी आपल्याच आत्मतत्वाची आराधना करायला हवी। हा आत्माच अनंत सामर्थ्याचा असा धारक देव आहे। इप्सित पदार्थांची सिद्धी करून देणारा चिंतामणी रत्नाप्रमाणे आहे आणि सर्व प्रयोजनांची सिद्धी करून देणारा हा सिद्धियुक्त असा आत्मा आहे। आणि असा हा शुद्ध नयाचा उपदेश आम्हाला आचार्यांनी दिलेला आहे की तू या शुद्ध तत्वाला पहिल्यांदा समजून घे। समजून घेतल्यानंतर बाकीच्या परपदार्थापासून तुझं श्रद्धा आपोआप बाजूला होईल। या शुद्धाची आराधना तुझ्या जीवनात येईल आणि तुला शुद्ध आत्म्याची प्राप्ती होईल। आता आचार्य या ठिकाणी सांगतात की ज्ञानीला कोणता परिग्रह आहे आणि कोणता परिग्रह नाही। ज्ञानीसाठी परिग्रह काय आणि परिग्रह शब्द सांगताना एक वेगळा दृष्टिकोन आमच्या जीवनात ठेवलेला आहे। आम्ही परिग्रह कशाला समजतो आणि या ठिकाणी कशाला परिग्रह म्हटलेला आहे ही गाथा पाहण्यासारखी आहे। गाथा नंबर 207। को नाम भणे जबु परदौवम मम इदम हवदिदौवम अण्णा अप्पाणमप्पणो परिग्रहं तु नियदं वियानन्तो। को नाम भणे जबु परदौवम मम इदं हवदिदौवम अप्पाणमप्पणो परिग्रहं तु नियदं वियानन्तो। अप्पाणम तू आत्म्याला, अप्पणो परिग्रहम आत्म्याचाच परिग्रह आहे। आज तागायत पर्यंत आम्हाला परिग्रहाची व्याख्या मूर्छा परिग्रह आसक्ती परद्रव्याचा संयोग याला आम्ही परिग्रह जीवनात मानत आलो। या ठिकाणी परिग्रहाची ही व्याख्या लावायची नाही, तर या ठिकाणी आत्म्याला आत्म्याचाच परिग्रह आहे आणि परिग्रह शब्दाची व्युत्पत्ती जर आम्हाला लावायची असेल तर परी म्हणजे
चारही बाजूनी आसमंतात, ग्रह म्हणजे ग्रहण करणं, चारी बाजूनी जो आत्मा ग्रहण केला जातो तो म्हणजे परिग्रह. चारी बाजूनी आत्मा काय ग्रहण करणार, तर आपल्या द्रव्याला किंवा आपल्या गुणांनाच तो ग्रहण करतो. म्हणून आत्म्याला आत्माच परिग्रह आहे. थोडा व्यवहार नयाचा दृष्टिकोन आम्हाला बाजूला ठेवायचा आहे, आगम ग्रंथ आम्हाला बाजूला ठेवायचे आहे आणि अध्यात्म परक शैली ही आम्हाला बघायची आहे. अध्यात्मामध्ये कधीही शुद्ध नयाचं प्रतिपादन आहे, आगमामध्ये कदाचित संयोगी वियोगी भावांचं प्रतिपादन दिसेल. म्हणून आगम ग्रंथामध्ये परिग्रह म्हणत असताना मूर्छेला परिग्रह म्हणतं. 14 प्रकारचा परिग्रह सांगितला. पहिल्यांदा तर 2 तऱ्हेचा, बाह्य परिग्रह आणि अभ्यंतर परिग्रह. बाह्य परिग्रहात धन धान्य हे सगळे बाह्य परिग्रहामध्ये आले आणि अभ्यंतर परिग्रह म्हणत असताना आत्म्याचे विकारी भाव. पहिला परिग्रह अंतरंग परिग्रहामध्ये मिथ्यात्व, क्रोध मान माया लोभ आणि नऊ नोकशाय हा 14 प्रकारचा अंतरंग परिग्रह सांगितला. आणि 10 प्रकारचा बाह्य परिग्रह सांगितला. या ठिकाणी परिग्रह याचा अर्थ व्युत्पत्ती अर्थानुसार ज्याला आत्मा ग्रहण करतो तो परिग्रह आत्म्याचा. आत्मा स्वतःच्या द्रव्य आणि गुणालाच ग्रहण करतो, पर्यायीलाच ग्रहण करतो आणि म्हणून तोच आत्मा. म्हणून आत्म्याला आत्म्याचा परिग्रह नियमानी जाणणारा असा कोणता ज्ञानी पुरुष हे परद्रव्य माझे द्रव्य आहे असे म्हणेल. अर्थात ज्ञानी तर म्हणणार नाही. ज्ञानीला पुरेपूर माहिती आहे की मी परमाणू एवढ्या परद्रव्याचं देखील ग्रहण जीवनात करू शकत नाही. कितीही मी म्हटलं की ही वस्तू माझी आहे, तरीही त्या वस्तूचा आणि आत्म्याचा कधीही तादात्म्य संबंध असू शकत नाही. प्रत्येक वस्तूची मर्यादा पहिल्यांदा निश्चित आहे की कोणतंही द्रव्य आपल्या स्वचतुष्टयाने युक्त आहे, परद्रव्याचं तो काहीही ग्रहण करू शकत नाही. आपल्यामधून तो यत्किंचित देखील काहीही दुसऱ्याला देऊ शकत नाही आणि दुसऱ्याचं काहीही हे घेऊ शकत नाही. कितीही माझी भ्रमपूर्ण वल्गना असली की हे सगळं वस्तू ज्या द्रव्य माझं आहे, अमुक वस्तू माझी आहे, पण ती वस्तू मात्र कधीही जीवाची होत नाही. आमचा केवळ त्याविषयीचा भ्रम त्या ठिकाणी आहे, आमची विपरीत बुद्धी आहे. आणि जोपर्यंत परद्रव्यांमध्ये हे माझं आहे ही बुद्धी जीवित आहे, म्हणायला बिघडलं नाही, म्हटलं तरीही चालेल, परंतु चालत असताना यथार्थ समजलं पाहिजे की मी म्हणते आहे की हे घर माझं आहे, व्यवहाराच्या भाषेत हे ठीकही आहे, पण मान्यता मात्र हे म्हणत असताना घर माझं असू शकत नाही. हीच मान्यता आमची जीवनात पाहिजे. आणि जेव्हा ही व्यापक दृष्टी येईल की मी परमाणू एवढा देखील पुद्गलाचं मी ग्रहण करू शकत नाही, ज्याला मी माझं माझं म्हणते आहे, या सगळ्या वस्तू परद्रव्य आहे. माझी वस्तू तर तीच आहे जी मी कुठेही माझ्या सोबत राहणार आहे. परभवामध्ये कुठेही मी जाईल तर जी माझ्या सोबत असणार आहे ती वस्तू माझी असणार आहे. मग आपण म्हणू की शरीर माझं, ते शरीर देखील हे जन्मापासून आहे आणि मृत्यूपर्यंत आहे, परभवामध्ये हे देखील आमचं नाही. मग आम्ही म्हणू रागद्वेष देखील कर्मोदय सापेक्ष आहे, ते देखील कर्माचा उदय आहे तोपर्यंत आहे आणि कर्माचा उदय संपला की ते देखील नष्ट होणार आहे. जीवनामध्ये असे अनेक चढ उतार अनेकांनी बघितलेले आहे की जो रंकपती होता तो लंकापती झाला आणि जो लंकापती होता तो रंकपती झालेला आहे. हे जीवनामधले चढ उतार आहे, हे बघितलेले आहे.
आणि हे आम्ही नित्य अवलोकन देखील करतो. आणि यावरून हा फार मोठा सिद्धांत आम्हाला समजायचा आहे की जे माझ्याजवळ टिकू शकत नाही ते माझं असू शकत नाही. ज्याचा संयोग जीवनामध्ये झालेला आहे त्याचा वियोग देखील अवश्यपणे जीवनात होणार आहे. चक्रवर्तीचं षटखंडाचं आधिपत्य सुद्धा लक्षात घ्या, तो त्याच्या मुलासाठी ठेवू शकला नाही. चक्रवर्तीचा कोणताही मुलगा चक्रवर्ती झालेला नाही. तीर्थंकरांचा कुठलाही पुत्र, तीर्थंकरांना तर तसे पुत्रच होत नाही, पण या हुंडावसर्पिणी काळामध्ये ती घटना घडलेली आहे. पण असे तीर्थंकरांचे मुलं सुद्धा कुणीही तीर्थंकर बनत नाही. याचा सरळ सरळ अर्थ आहे की हा परिग्रह जीवनामध्ये आत्म्याचा कधीही असू शकत नाही. म्हणून कोणता ज्ञानी पुरुष ज्याला स्वपरभेद विज्ञान झालेला आहे तो कधीही हे म्हणणार नाही, म्हटलं तरी मानणार नाही. तो व्यवहाराच्या स्तरावर बोलेल ते वाक्य, जोपर्यंत त्याची भूमिका 4थ्या 5व्या गुणस्थांवरती आहे तोपर्यंत तो वाक्य बोलेल, पण त्या वाक्यातून अहंकार किंवा दर्पोक्त देखील झळकणार नाही. अशा रीतीचं त्याचं ते वाक्य देखील राहील. आणि अशा तऱ्हेने हे ज्ञानी पुरुष परद्रव्य माझे आहे असे कसे म्हणेल, अर्थात तो म्हणणार नाही. ज्ञानी नियमाने असे पक्के जाणतो की ज्याचा जो स्वभाव आहे तोच त्याचं स्व आहे. स्वभाव काय आहे तर त्याचा द्रव्य गुण पर्याय हा स्वभाव आहे, किंवा त्याचं द्रव्य क्षेत्र काल भाव हे वस्तूचा स्वभाव आहे. म्हणजे चतुष्टय रूप असणं हा वस्तूचा स्वभाव आहे. ते त्याचं स्व आहे. त्याचं ते धन आहे म्हणा, त्याचं ते वैभव आहे म्हणा, त्याचं ते द्रव्य आहे म्हणा. आणि त्या स्वभावाने युक्त तोच त्या धनाचा स्वामी आहे. कशाचा तो स्वामी आहे तर आपल्या शुद्ध गुणाचा किंवा शुद्ध पर्यायीचा तो स्वामी आहे. इथे अशुद्धता अशुद्ध रूप पर्यायी देखील जीवाच्या त्यांनी मांडलेल्या नाही. केवळ शुद्ध गुण आणि त्याच्या शुद्ध रूपाच्या पर्यायी यांचाच तो जीवनात स्वामी आहे. अशा अतितीक्ष्ण तत्वदृष्टीच्या अवलंबनाने ही अशी भेद विज्ञानाची परमचैनी सतत तो वापरत आहे. आणि वापरत असताना स्वतःच्या अंतरंगामध्ये होणाऱ्या विभावामध्ये आणि स्वभावामध्ये देखील भेद करून या विभावाला देखील त्यांनी स्वतःपासून पृथक बघितलं. राग आला जीवनात, राग जीवाची पर्याय आहे, पण त्या पर्यायीला, रागाच्या पर्यायीला देखील यांनी स्व म्हटलं नाही. तो त्याचा परिग्रह त्यांनी मांडला नाही. तर हा पुद्गलजनित आहे म्हणून तो पर आहे हे त्यांनी सातत्याने अंतःकरणात अभिप्रायात स्वीकारलेला आहे. म्हणून या अवलंबनाने आत्म्यालाच आत्म्याचा परिग्रह निश्चितपणे जाणतो. म्हणून हे परद्रव्य माझे नाही, मी त्यांचा स्वामी नाही. व्यवहारामध्ये सगळे आजकाल जे वाद विवाद चालतात आहे हे सगळे कशाच्या मुळे चालतात आहे तर हे सगळे धन, दारा, पुत्र, मित्र यांच्यामुळे हे सगळे वादविवाद होतात आहे. आणि म्हणून या सगळ्यांना या परद्रव्यामध्ये टाकून आचार्य सांगतात ज्याच्यासाठी तू जीवन तुझं खर्ची घालतो हे तुझं नाहीच आहे, हे परच आहे. आणि तू आत्ता जरी मानत असला हे माझं आहे तरी देखील शेवटी तुला रित्या हातानी परभवामध्ये जावं लागणार आहे. यामधला एक परमाणू देखील तू नेऊ शकत नाही. म्हणून याचा तू स्वामी नाही असं जाणून परद्रव्यास आपला परिग्रह समजत नाही, अतएव त्याचे ग्रहणही करत नाही. आणि म्हणून मी सुद्धा परद्रव्याचं ग्रहण करत नाही. आत्म्याला खरं सुख हे बाह्य परिग्रहाने मिळतच नाही. वास्तविकतः
त्याचा संयोग आहे, त्याचा वियोग अवश्यपणे आहेच आहे. पण अशा या संयोगामध्ये आणि वियोगामध्ये हा सुख दुःख मानतो. आणि हे जीवनामधलं मिथ्यात्व आहे. जो जडाचा स्वामी स्वतःला मानतो तो जडबुद्धी आहे. जडबुद्धी ज्याची बुद्धी उत्कटपणे चालत नाही. म्हणून म्हटलेलं आहे, जितका व्याप तितका संताप. जितका आम्ही स्वतःभोवती बाह्य व्याप लावून घेऊ तेवढा जीवनामध्ये संताप आहे. तेवढा हा जडबुद्धी होणार आहे, तेवढा हा पराला वेळ देईल आणि स्वतःच्या आत्मतत्वामध्ये त्याचा कमी वेळ जाईल. आणि म्हणून असा हा जडबुद्धी जीव शुद्ध चैतन्य घन आत्म्याचा आदर सत्कार करू शकत नाही. यासाठी आम्हाला आमच्या आत्मतत्वासोबत जर न्याय करायचा असेल तर आम्हाला स्वतःचं निज वैभव काय, मी कोण आहे, माझा परिग्रह काय, या दृष्टीने विचार करावा लागेल. लोकांमध्ये असा व्यवहार योग्य मानण्यात येतो की समजूतदार चतुर मनुष्य दुसऱ्याच्या वस्तूच्या मालकीला आपली वस्तू समजत नाही, त्याचे ग्रहण करत नाही. त्याच प्रकारे परमार्थ ज्ञानी आपला ध्रुव स्वभावच आपले धन समजून पराच्या भावास आपले समजत नाही. व्यवहारामध्ये देखील आम्ही माझं काय म्हणतो, ज्यासाठी आम्ही किंमत मोजलेली आहे, जी आम्हाला वस्तू मिळालेली आहे ती आम्ही माझी मानतो. आणि बाकीची वस्तू ही परद्रव्य आहे, ती मी ग्रहण करणं म्हणजे चोरी आहे. ही गोष्ट आम्हाला नक्की व्यवहारात कळलेली आहे. जी व्यवहारात गोष्ट कळली तीच अध्यात्मात उतरवायची, की आत्म्याला आत्म्याचाच फक्त परिग्रह आहे आणि आत्म्याशिवाय जे जे विभाव परिणाम, जे जे परद्रव्य आहे हे मी ग्रहण करतो, अशी जर आमची मान्यता असेल, असा जर आमचा अभिप्राय असेल तर ती आमच्यासाठी चोरीच आहे. अशा प्रकारे ज्ञानी परद्रव्याचं ग्रहण किंवा सेवन करत नाही. ज्ञानाचाच आनंद समीचीन, स्थिर आणि अकृत्रिम असतो. आणि या गाथेचा प्रयोग जर आमच्या जीवनात आम्हाला करायचा असेल तर सातत्याने भेद विज्ञान किंवा उत्कटता आमच्या जीवनात तीक्ष्ण तलवारीप्रमाणे ही भेद विज्ञानाची उत्कटता जीवनात असली पाहिजे. की प्रतिसमय हे जे परिणाम होतात आहे याला मी माझं म्हणतो आहे, आणि किती गोष्टींना मी माझं म्हणतो आहे, तर या सगळ्यांपासून मला पृथक स्वतःला अनुभवून या परद्रव्यांविषयीचा मोह जीवनामध्ये सोडायला हवा आहे. यानंतर हीच गोष्ट आता युक्तीने सिद्ध करतात आणि निर्णयास येतात की ते परद्रव्य मी स्वीकारत नाही. गाथा 208. मध्यम परिगहो जदी तदो अहम जीवदम तु गच्छेच नादेव अहम जम्मा तम्हान परिगहो मज्ज. साधं गणित त्यांनी या गाथेमध्ये दिलं. जर मी म्हटलं की हे अजीव द्रव्य परद्रव्य माझं झालं तर मी अजीव रूप व्हायला पाहिजे. कारण जे ज्याच्यामध्ये मिसळलं त्याचा गुणधर्म त्या वस्तूमध्ये आला पाहिजे. अशा तऱ्हेने जर परवस्तू अजीव रूप आहे आणि तिला मी म्हटलं की ही माझी आहे तर माझं अस्तित्व न राहता मी अजीव रूप होईल. हीच गोष्ट इथे सांगितलेली आहे. जर परद्रव्य माझा परिग्रह होत असेल तर, परिग्रहाची व्याख्या, परी म्हणजे असं म्हणतात सभोवती आणि ग्रह म्हणजे ग्रहण करणे. चारी बाजूंनी माझा स्वभावच मी ग्रहण करू शकतो आणि बाकी काहीही ग्रहण करू शकत नाही. ही स्वतःमध्ये आखलेली एक अशी अकाट्य लक्ष्मण रेषा आहे. या लक्ष्मण रेषेच्या बाहेर जाता येत नाही. म्हणून हा परिग्रह जर माझा होत असेल तर मी अजीवपणाला प्राप्त होईल. ज्या अर्थी
मी ज्ञानीच आहे, मी अजीव रूप झालो नाही, त्या अर्थी परद्रव्य रूप कोणताही परिग्रह माझा नाही. साधी एक युक्ती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. जर मी अजीव परद्रव्याचे ग्रहण करेल, जर मी अजीव परद्रव्याचे ग्रहण करेल, तर ते अजीव अवश्यमेव माझे स्व होतील. जर मी म्हटलं पुद्गल माझं आहे, पुस्तक माझं आहे, तर मी पुस्तक रूप व्हायला पाहिजे, तर मी म्हणू शकेल की पुस्तक माझं आहे. पण व्यवहारामध्ये मात्र असं दिसत नाही. पुस्तक पुस्तकाच्या जागी आहे आणि आत्मा आत्माच्या जागी आहे. म्हणून जर मी अजीव परद्रव्याचे ग्रहण करेल, तर ते अजीव अवश्यमेव माझे स्व होतील आणि मी सुद्धा त्या अजीवाचा स्वामी अवश्यमेव बनेल. आणि अजीवाचा जो स्वामी आहे तो वस्तुतः अजीवच आहे. आता पुद्गलाचा स्वामी कोण, हा जर आम्ही प्रश्न विचारला, घराचा स्वामी कोण, व्यवहारनयानी, तेही कोणत्या व्यवहारनयानी, असद्भूत व्यवहारनयानी. त्यामध्ये कोणता असद्भूतामध्ये, उपचरित असद्भूत व्यवहारनयानी घर माझं आहे. म्हणजे मी कोणत्या नयानी घराचा स्वामी बनू शकतो, उपचरित असद्भूत व्यवहार नयानी. आणि याचा अर्थ सरळ सरळ हा आहे की हा असद्भूत आहे. म्हणजे मी जे बोललेलं आहे ते व्यवहार चालण्यासाठी असलं तरी अध्यात्मामध्ये ते सर्वथा खोटं आहे. आणि त्यातूनही जेव्हा मी घर माझं म्हणते त्यावेळेला तर ते घर माझ्यापासून सर्वथा सर्वथा पृथक आहे, कधीही आत्मद्रव्य रूप झालेलं नाही. म्हणूनच त्याला नाव दिलेलं आहे उपचरित असद्भूत व्यवहार नये. म्हणून तो वास्तविकतः अशा तऱ्हेने माझ्यापासून सर्वथा पृथक आहे. म्हणून मला अजीवपणा अवश्य प्राप्त होईल. आणि जर मी म्हंटल ते माझं आहे, कोणत्या नयानी, निश्चय नयानी, तर ते माझं व्हायला पाहिजे. आणि ते माझं तर दिसत नाही, होतही नाही. माझा तर केवळ एक न्यायक भाव आहे. कोण आहे मी, हा प्रश्न जर मी विचारला तर माझी ओळख काय, माझा परिचय काय, जे माझं निज तत्व आहे, निज द्रव्य आहे, त्याच्या माध्यमातून माझा मी परिचय करून देऊ शकते. दुसऱ्याच्या भरोशावर मी कधीही माझा परिचय मिरवू शकत नाही. डिग्री आमच्या कितीही असल्या, कितीही आम्ही लावल्या, तरीही त्या डिग्रीच्या माध्यमातून माझा परिचय होऊ शकत नाही. शरीराच्या सुष्ठूपणावर किंवा दुसऱ्यापणावर माझा परिचय कधीही अवलंबून असू शकत नाही. म्हणून माझा परिचय जर मला करायचा असेल तर तो माझ्याच तत्वांच्या माध्यमातून करून घ्यावा लागणार आहे. म्हणून मी कोण, हा जर प्रश्न आम्ही विचारला स्वतःला, आणि हा विचारायचा आहे प्रश्न, हा दररोज आम्ही सकाळी उठल्यानंतर कोहम हा प्रश्न विचारायला सांगितलेला आहे. सागर धर्मामृत मध्ये पंडित आशाधरजींनी त्या ठिकाणी सांगितली की ब्राह्मे मुहूर्त उत्थाय वृत्त पंच नमस्कृतीम. सगळ्यात पहिल्यांदा ब्राह्म मुहूर्त, आज आम्हाला ब्राह्म मुहूर्त म्हणजे काय हेही त्या ठिकाणी लक्षात येत नाही. ब्राह्म मुहूर्तावर उठून पहिल्यांदा वृत्त पंच नमस्कृतीम, पहिल्यांदा पंच परमेष्ठीचं स्मरण, आणि कोहम मी कोण, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय, हे प्रश्न स्वतःला विचारायचे. आणि विचारायचे आहे तर आज आम्ही म्हणू की मला माहिती आहे या प्रश्नांची उत्तरं, आहे माहिती, पण ते आगमानुसार माहिती आहे. आम्हाला आमच्या अंतरंगातून आवाज येऊन त्याचं उत्तर प्राप्त करायचं आहे. आगमाचं उत्तर हे आम्हाला ठीक आहे, त्या अनुषंगाने मी म्हणेल की मी आत्मा आहे. मी कुठून आलो, तर मी आलो आहे माझं शाश्वत होतं एक स्थान निगोदाचं, तिथून सगळे आत्मे आलेले आहे, सगळे जीव आलेले आहे. आणि मला कुठं जायचं आहे, तर मला सिद्धपदाला जायचं आहे. निदान एवढी शाब्दिक रटन तरी आम्ही सकाळच्या वेळी आमच्या स्वभावानुसार आम्हाला करायचीच आहे.
त्याच्याच माध्यमातून तीच शाब्दिक रटन कदाचित अनुभूतीमध्ये परिवर्तित होणार आहे. आणि जेव्हा अनुभूती येईल तेव्हा आचार्यांच्या शब्दावर आमचा प्रगाढ विश्वास आहे की अरे आचार्यांनी हेच सांगितलं की ज्याची मला अनुभूती आली. म्हणून मी कोण याचं उत्तर दररोज आम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि दररोज आम्हाला त्याचं उत्तर प्राप्त करायचं आहे. तर अशा रीतीने मी केवळ एक न्यायक स्वभावी आत्मा आहे, तेच माझं स्व आहे आणि त्या न्यायक भावाचाच मी स्वामी आहे. मी कोणत्याही परद्रव्याचा स्वामी असू शकत नाही. मनाला वारंवार वारंवार हे संकेत द्यायचे, हा संस्कार करायचा आहे की तू परद्रव्याचं ग्रहण जीवनात करू शकत नाही. हे जे सगळे परिग्रह सांगितले, हे परिग्रह तुझा स्वभाव नाही. हे मनाला वारंवार वारंवार एक संस्काराच्या माध्यमातून आमच्या मनावर बिंबवायचं आहे की जेणेकरून त्याची प्रतीती आमच्या जीवनात येईल. कारण आम्ही जसा भाव करू, जशी भावना भावू, तशा प्रकारची फलप्राप्ती जीवनात होते. भावना भवनाशिनी, भावना पाषाण को भगवान बना देती है, हे सूत्र लक्षात ठेवायचं. म्हणून तीच भावना वारंवार जीवनात करायची आहे. आणि मी न्यायकपणाचा स्वामी आहे म्हणून मला अजीवपणा नसो. मी तर केवळ ज्ञाताच होऊन राहील. मी परद्रव्याचं ग्रहण करत नाही, हा माझा पक्का निश्चय आहे. म्हणून श्रद्धा जितकी पक्की करता येईल, मजबूत करता येईल, अडीग करता येईल, तितकी आम्हाला श्रद्धा आमची बळकट करायची आहे. आम्हाला कधीही कुणीही कुठेही विचारलं तरीही आमचं उत्तर एक आणि एकमेव असलं पाहिजे की मी आत्मा आहे. निश्चय नयाने हा सिद्धांत आहे की जीवाचा भाव जीवच आहे. जीव जर म्हटलं तर जीवाचा भाव काय, तर त्याचं चैतन्य, ज्ञान, दर्शन, सुख, आनंद हा त्याचा भाव आहे. आणि त्याच्याशीच त्याचा स्वस्वामी संबंध आहे. त्या जीवा म्हणजे जे ज्याच्या जवळ जे आहे त्याच्यापासून त्याचीच प्रतीती निर्मिती होणार आहे. म्हणून आत्म्याजवळ जे चैतन्य आहे तर चैतन्याचेच तरंग सतत राहणार आहे आणि त्या चैतन्य तरंगाचाच, चैतन्य गुणाचाच हा स्वामी असणार आहे. म्हणून त्याच्याशीच याचा स्वस्वामी संबंध आहे. आणि अजीवाचे भाव अजीवच आहे. पुद्गलाचं स्वचतुष्टय हे पुद्गलामध्ये आहे, त्याचं आणि आत्म्यामध्ये अत्यंत अभाव आहे. 4 तऱ्हेचे अभाव आपल्याला माहिती आहे: प्रागभाव, प्रध्वंस भाव, अन्योन्याभाव आणि अत्यंत अभाव. 2 द्रव्यांमध्ये जो अभाव असणार आहे तो अत्यंत अभाव आहे. याचा अर्थ 2 द्रव्य कधीही कधीही त्रिकाली एकरूप होऊ शकत नाही. मी माझ्या मान्यतेत कितीही म्हटलं ही वस्तू माझी आहे, तरीही ती वस्तू तिच्या स्वचतुष्टयाचा त्याग कधी करू शकत नाही आणि परचतुष्टयाचं कधी ग्रहण करू शकत नाही. म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला हा सिद्धांत घटित करायचा आहे की मी माझ्या स्वचतुष्टयाचा स्वामी आहे. पराच्या चतुष्टयाचा मी स्वामी देखील असू शकत नाही, ही गोष्ट मनावर ठसवायची आहे. म्हणून अजीवाचे भाव अजीवच असून त्यांच्याशी अजीवाचा स्वस्वामी संबंध आहे. जड परिग्रह रूप भाव हा अजीवाचा स्व असल्यामुळे त्याचा स्वामी अजीवच होईल, जीव नाही. जर जीवाला जड परिग्रह मांडला तर त्याचा स्वामी असा हा आत्मा जड किंवा अजीव ठरेल. म्हणून
परमार्थाने जीवाला अजीव रूप परिग्रह आहे असे मानणे ही मिथ्या दृष्टी आहे, मिथ्या बुद्धी आहे. ज्ञानीला ही मिथ्या बुद्धी नसते. तो तसं समजतो की परद्रव्य माझा परिग्रह नाही, मी तर केवळ एक ज्ञायक आहे. म्हणून या ठिकाणी युक्तीच्या माध्यमातून ही गोष्ट आचार्यांनी सिद्ध केली की तुझं जे आहे ते तुझ्याच जवळ आहे. पराचं तू काहीही ग्रहण करू शकत नाही आणि परद्रव्याचं तर तू ग्रहण केलं तर तू परद्रव्यमय होशील आणि ते तर जीवनात आम्हाला कधी दिसत नाही. आणि म्हणून या गाथेच्या अनुषंगाने देखील आम्हाला आमची मर्यादा काय आहे याचा प्रयोग आम्हाला जीवनात करायचा आहे. अनेक वेळा अनेक प्रकारचे परिणाम जीवनात होतात. परवस्तूंविषयीचं आकर्षण वाटत राहतं. परवस्तू मला मिळावी अशी देखील आंतरिक अभिलाषा जीवनात असते आणि त्यावेळेला आम्हाला विचार करायचा आहे की हे सर्व जग उच्छिष्टाप्रमाणे आहे. जगामध्ये कोणतीही वस्तू अशी नाही की जिचा मी आज तागायत पर्यंत उपभोग घेतला नाही. हे सगळं मी एकदा भोगून सोडलेलं आहे. हे परद्रव्य आहे आणि परद्रव्य कधीही आज तागायत माझं झालं नाही, आता होणार नाही आणि पुढेही भविष्यात होणार नाही. अशा तऱ्हेने या बाह्य परिग्रहाविषयीची एक प्रकारची विरत वृत्ती ठेवून स्वतःच्या आत्मपरिणामांना, स्वतःच्या न्यायक भावाला, स्वतःच्या चैतन्य तत्वाला दृष्टीपंथामध्ये ठेवून त्याचीच आराधना आम्हाला जीवनात करायची आहे. हा भाव या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला जीवनात जोपासायचा आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.